मी के.पी. ॲडम, संस्थापक अध्यक्ष जनसेवा सोशल फाउंडेशन। मागील 2 दिवस आधी आपण या ठिकाणी उत्तम नगर या ठिकाणचा खड्ड्याचा विषय घेतलेला होता, बातमी लावली होती। बातमीच्या दखल स्थानिक नगरसेवक धर्मपाल दंतरपाले यांनी घेऊन त्वरित हे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे। त्याबद्दल जनसेवा सोशल फाउंडेशन यांच्यातर्फे त्यांचा प्रथम आभार। आता आपण त्याच्याशी थोडी चर्चा करू। दादा, आपण उत्तम नगर यासाठी मागील कित्येक वर्षापासून पालिका असो NH असो यांच्याकडून फाईट करत आहे। विशेष करून जेव्हा तुम्ही नगरसेवक नव्हता तेव्हापासून तुम्ही या रस्त्यासाठी काम करत आहे आणि माझ्या बातमीचा तुम्ही दखल घेऊन त्वरित या ठिकाणचा खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे। त्याबद्दल तुम्हाला आमच्या उत्तम नगर असो किंवा प्रभाग 16 याच्यातून मनपूर्वक आभार। दादा, याविषयी अजून तुम्ही काय बोलू इच्छिता? नमस्कार ॲडम भाई, पहिले तुमच्या चॅनलचं मी स्वागत करतो आहे, कारण का तुम्ही उत्तम नगर किवडे हा जो रस्ता आहे त्या रस्त्याची जी परिस्थिती झाली होती, रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते, त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध केली। त्या बातमीची दखल घेऊन या प्रभागाचा स्थानिक नगरसेवक या नात्याने धर्मपाल दंतरपाले या नात्याने मी लगेच याची दखल घेऊन संबंधित स्थापत्य विभागाचे अधिकारी यांना या संदर्भात कल्पना दिली आणि त्यांनी या रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे हे बुजवलेले आहे। खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणा किंवा प्रभाग क्रमांक 16मध्ये म्हणा, ही विविध जे विभाग आहे ते रस्त्याचे काम करत असतात। उदाहरणार्थ ड्रेनेज विभाग असेल, स्थापत्य विभाग असेल, विद्युत विभाग असेल, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नॅशनल गॅस एजन्सी असेल, अनेक संस्था, पाणी पुरवठा असेल, हे रस्त्याचे काम करत असतात। ह्या खात्यामध्ये एकमेकांना ताळमेळ नाही आहे की रस्ता खोदल्यानंतर तो रस्ता नेमका बुजवायचा कोणी। नॅचरल गॅस एजन्सीवाले खोदून ठेवतात, ते म्हणतात स्थापत्य बुजवणार, कारण का नॅचरल गॅस एजन्सी हे लाखो रुपये हे आपल्याला म्हणजे महानगरपालिकेला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भरतात, पण स्थापत्य विभाग ते स्वतः पैसे घेऊन त्याच्यावर काम करत नाही। ड्रेनेज विभाग रस्ता खोदून ठेवतो, त्या स्थापत्य विभागाला माहीत नसतो। त्याच्यामुळे ह्या ज्या यांच्या ताळमेळ नाही आहे, ते ताळमेळ नसल्यामुळे प्रभागामध्ये असे प्रचंड खड्डे पडलेले आहेत की लोक अक्षरशः वैतागलेले आहे। चॅनलच्या माध्यमातून ॲडमबाई असतील किंवा इतर लोक असतील आमच्या निदर्शनात आणून देतात की या ठिकाणी असं काम आहे। आता 75,000 लोकांचा वार्ड आहे, फार गुरुद्वारापासून म्हणा किंवा मामुर्डीपर्यंत म्हणा, सगळ्या ठिकाणी पोहोचणं होत नाही, पण ॲडमबाई जर सारखे जर कार्यकर्ते असले ते चॅनलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतात। प्रभागामध्ये पावसाळा गेल्यानंतर, पावसाळा संपल्यानंतर प्रभागातील जेवढे काही रस्ते खराब झाले असेल ते डांबरीकरण करण्याचा आमचा 100% मानस आहे आणि आम्ही ते डांबरीकरण करणार आहे। ज्या ज्या ठिकाणी काही खड्डे असतील किंवा काही प्रॉब्लेम झाला असतील, लोकांनी निश्चित संपर्क करावा, ॲडम भाऊसोबत पण संपर्क करावा, आमच्यासोबत पण संपर्क करावा आणि या ठिकाणी ते काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। येत्या दिवसात उकाय चौकात जे ट्रॅफिक वाहतूक कोंडी होत आहे त्याबद्दल आपण मोठी मोहीम घेणार आहोत। त्यासाठी या ठिकाणचे स्थानिक लोक आहे त्यांनी कटिबद्ध राहावे आणि संबंधित अधिकारी, संबंधित नगरसेवक आणि आमदार खासदार यांचा संपर्क राहून या ठिकाणी कसं प्रकारे आपण ते वाहतूक कोंडी सुरळीत करता येईल यासाठी आम्हाला मदत करावे। जय हिंद, जय भारत।